एक तरुणी स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी घराबाहेर गेली होती, ट्युशनला गेली होती, पण मात्र बराच वेळ झाला, रात्र झाली तरी सुद्धा ती घरी परतलेली नव्हती। म्हणून तिच्या आईवडिलांना काळजी वाटली, तिचा शोधाशोध सुरू केला, पण मात्र तिचा काहीही शोध लागला नाही। शेवटी पोलीसमध्ये जाऊन तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण घटनेचा उलगडा केला, तपास लावला, तेव्हा मात्र एक घडलं होतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। एक तरुणी स्पोकन इंग्लिशचं शिक्षण घेण्यासाठी क्लासेससाठी घराबाहेर गेलेली होती। आता नेहमीप्रमाणे ती तिची स्कूटर घेऊन, तिची स्कूटी घेऊन क्लासला जायची आणि संध्याकाळी घरी यायची, पण मात्र एक दिवस ती घरी आलीच नाही, बराच वेळ झाला तरी। मग तिच्या आईवडिलांनी तिची शोधाशोध सुरू केली, आजूबाजू तिच्या मैत्रिणी आहेत, यांना विचारून पाहिलं तरी सुद्धा तिचा काहीही तपास लागला नाही। शेवटी तिच्या वडिलांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला तिचा फोन उचलला गेला नाही, पण मात्र फोन लावल्यानंतर तिचा फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर तो फोन एका पुरुषाने उचलला आणि त्याला सांगितलं की या बस स्टँड जवळ तुम्ही येऊन पहा, टॅक्सी स्टँडवर येऊन पहा, तुम्हाला तुमची मुलगी आणि तिची स्कूटी या ठिकाणी मिळेल। आता एका मुलीचा फोन एका पुरुषाने कसं काय उचलला होता असा विचार तिच्या वडिलांना आला आणि त्याच अवस्थेमध्ये तिचे वडील त्या घटनास्थळी पोहोचले। जे ठिकाण फोनवर सांगितलं होतं त्या ठिकाणावर पोहोचले। आता त्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर समजलं की त्या ठिकाणी फक्त स्कूटीचा आहे आणि त्यांची मुलगी तिथं कुठेही दिसत नव्हती। जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला, इकडं तिकडं शोधाशोध सुरू केली, तरी सुद्धा त्यांची मुलगी दिसत नव्हती। बाजूला थोडा जंगली परिसर होता आणि त्या जंगली परिसरामध्ये गेल्यानंतर समजलं की ती मुलगी तिथं पूर्ण पडलेली आहे, मृत अवस्थेत आहे। तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नाहीयेत। त्याच अवस्थेमध्ये तिच्या वडिलांनी त्या तरुणीला उचललं, जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं, पण मात्र दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्या तरुणीला मृत घोषित केलं। आणि जेव्हा तिचा पंचनामा त्या ठिकाणी करण्यात आला, पोस्टमॉर्टम करण्यात आला, तेव्हा समजलं की तिच्यासोबत नको ते कृत्य झालंय, तिच्यासोबत नको ती घटना केली। ही घटना नेमकं कोणी केली आहे, काय केली आहे? जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मात्र पोलिसांना काहीही तपास या गोष्टीमध्ये लागला नाही। पोलिसांनी सगळ्या प्रकारे तपासणी करून पाहिली, आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे ते सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या, पण मात्र ही घटना जेव्हा घडली होती तेव्हा तारीख होती 30 जुलै 2010ची। 30 जुलै 2010ला ही घटना चंदीगडमधील सेक्टर 38 मध्ये घडलेली होती आणि या ठिकाणाहून ती तरुणी अशा पद्धतीच्या सोबत घडलेलं होतं। आता त्यावेळी पोलिसांनी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न केले होते। त्या परिसरामधले सगळे जे लोक आहेत, 800 लोक आहेत, 800 लोकांची चौकशी केली होती। काही तरुण ताब्यात सुद्धा घेतले होते, जे तिच्या क्लासेस मधले होते, जे तिला परेशान करायचे, जे तिच्या मागे होते, अशा सगळ्यांची चौकशी करून तपासणी करून पोलिसांनी ताब्यात घेतलं। पण मात्र खरा आरोपी जो होता तो आरोपी सापडलाच नव्हता, कारण की ती जी मृत तरुणी होती त्या तरुणीच्या शरीरावर काही रक्ताचे डाग सुद्धा सापडले होते आणि त्याच रक्ताच्या डागाच्या आधारे ते सॅम्पल त्या आरोपीचं आहे का नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी जे तपासणी करण्यासाठी चौकशीसाठी लोक ताब्यात घेतले होते त्यांचं DNA सुद्धा टेस्ट केलं होतं, पण मात्र 800 लोकांची चौकशी केल्यानंतरही आरोपी सापडला नव्हता। मग हळूहळू ही जी केस आहे ती पाठीमागं पडत गेली आणि त्या घटनेची चौकशी सुद्धा बंद झाली, खरा आरोपी सापडलाच नाही। अशाच पद्धतीनं हे सगळं काही जे होतं ते अशाच पद्धतीनं घडत राहिलं आणि मग ही जी घटना आहे त्या घटनेच्या 12 वर्षानंतर 11 जानेवारी 2022ला रात्री 8 वाजता याच परिसरामधून एक 40 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती। ती सुद्धा घरी आलेली नव्हती आणि ती घरी आली नाही म्हणून तिच्या नवऱ्यानं तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी तपासणी केली, फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर लगेचच तपासाला सुरुवात केली आणि तपासाला सुरुवात केल्यानंतर त्याच परिसरामध्ये काही अंतरावर ही जी महिला आहे तिचा मृतदेह आढळला आणि मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण तपास करायला सुरुवात केली।
त्या ठिकाणचा पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आता हे सगळं प्रकरण 11 जानेवारी 2022ला घडलं होतं आणि पोलीस ते सगळं रिपोर्ट तयार करत होते. तेव्हा पोलिसांच्या गोष्ट लक्षात आली की आपण कुठंतरी हीच केस डबल एकदा रिपीट तर करत नाहीयेत ना, कारण की या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीनं सेम घटना 2010 मध्ये घडलेली होती. मग पोलिसांचे चक्र फिरले की ती जी घटना आहे आणि ही जी घटना आहे ती एकदम सारखीच आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे त्याच आरोपीनं हा सुद्धा गुन्हा केलेला आहे, कारण की दोन्ही प्रकरण सारखेच होते. ज्या पद्धतीनं त्या तरुणीला एका फटक्यात दगड मारून खाली पाडलं होतं, या महिलेला सुद्धा त्याच पद्धतीनं पाडलं होतं. त्या तरुणीच्या अंगावर ज्या ज्या ठिकाणी जखमा होत्या त्याच पद्धतीच्या जखमा या महिलेच्या अंगावर सुद्धा होत्या. म्हणजे गुन्हा करण्याची पद्धत एकसारखी असल्यामुळं त्याच खुनाचा तपास आपण पुन्हा एकदा तर करत नाहीयेत ना असं पोलिसांना वाटत होतं आणि म्हणूनच पोलिसांनी इथून चक्र फिरवली होती की हा आरोपी नेमका कोण आहे. पण मात्र या मृतदेहाचा सगळं काही तपास करत असताना ते जे DNA सॅम्पल होतं ते सुद्धा हे आणि ते सारखंच होतं, पण मात्र आरोपी कोण आहे हे पोलिसांना सापडत नव्हतं. मग पोलिसांनी या परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये डॉक्टरांचं वेश धारण करून काही डॉक्टरांच्या मदतीनं एक मेडिकल चाचणी म्हणून परिसरातले जे लोक आहेत, त्या वयोगटातले पुरुष आहेत, तरुण आहेत, यांचं रक्त घ्यायला सुरुवात केली होती, कारण की ते ब्लड सॅम्पल कोणासोबत तरी मॅच होतंय का. मग असं करत करत पोलीस जुलै 2023 मध्ये एका ठिकाणी रक्तदान शिबिर लावतात आणि अशा पद्धतीने रक्ताचं चेकअप चालू करतात. मग या परिसरामध्ये राहणारा एक तरुण असतो मोनू कुमार नावाचा आणि तो 34 वर्षीय असतो. आता तो 34 वर्षीय पुरुष होता, पण मात्र त्यानं ज्या वेळी ही घटना केली होती तेव्हा तो 20 वर्षाचा होता. 14 वर्षानंतर हे सगळं प्रकरण उघड आलेलं होतं. पोलिसांनी जेव्हा त्या मोनू कुमारचा DNA सॅम्पल घेतला तेव्हा पोलिसांना समजलं, त्याचा रिपोर्ट आल्यानंतर, की हा रक्तगट आणि त्या 2010ला ज्या तरुणीसोबत झालं होतं तो रक्तगट आणि जी महिला होती 40 वर्षीय तिच्यासोबत जे झालं होतं तो रक्तगट सारखाच आहे. दोघींसोबतही नको ते कृत्य करणारा हाच सोनू कुमार आहे. पोलिसांना जेव्हा हे समजलं, पोलीस त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी जाऊन त्याला पकडायला सुरुवात केली. तेव्हा त्यानं शांतपणे त्याच्या आईला सांगितलं की आई, मला घ्यायला पोलीस आलेत आणि मी त्यांच्यासोबत जाते, पण मात्र जाण्या अगोदर मला चांगल्या चांगल्या भाकरी चपाती करून खाऊ घाल, कारण की याच्यानंतर मी इथं असेल का नसेल असं सुद्धा त्याला माहीत नव्हतं. म्हणून त्यानं त्याच्या आईला सांगितलेलं होतं. त्याला त्याची चुकीची जाणीव झाली होती, पण मात्र त्यानं पोलिसाला एक प्रश्न विचारला की 14 वर्षानंतर तुम्ही मला कसं काय पकडलं? मी तर सगळं काही अगदी सुरक्षितपणे सगळं काही केलेलं होतं. जेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं, ताब्यात घेतलं, त्याच्या विरोधात चार्जशीट दाखल केली, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं होतं की कशा पद्धतीनं त्यानं हे सगळे कृत्य केलेले होते आणि त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी अशा पद्धतीनं 2 जणींचा जीव त्यानं घेतलेला होता. पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलंय आणि त्याच्यासोबत त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलंय आणि 1 मे 2024 पासून तो जेलमध्ये सुद्धा आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला संपूर्ण या गोष्टीमधून समजत आहे. एकंदरीत जे समाजामध्ये घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणाचंही मन दुखवणं, कोणाचंही भावना दुखवणं हा आपला उद्देश नाही. या संपूर्ण प्रकरणावर मला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.